तुम्ही फ्लॅट घ्यायचा विचार केला ना, त्या दिवशी या भागामध्ये रेट होते जवळजवळ 1100 रुपये स्क्वेअर फूट, आणि जेव्हा तुम्ही घेतला तेव्हा 58,800 रुपये स्क्वेअर फूट, बरोबर? म्हणजे तुमच्या आयुष्यातली जवळपास 30 वर्ष तुम्ही फक्त पप्यासाठी 1 BHK फ्लॅट घेण्यासाठी घालवलीत, बरोबर? मग जर खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्यातली मौल्यवान 30 वर्ष तुम्ही फक्त तुमच्या मुलाच्या एका फ्लॅटसाठी दिलीत, तर तुम्ही गेल्यावर तुमचा लाडका बाबा म्हणेल का आपल्या वडिलांनी अख्खं आयुष्य फक्त या फ्लॅटसाठी आपल्यासाठी दिलंय, मग त्यांना शेवटच्या अंघोळ आपण आपल्या बेडरूम मध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायकोला आधी पुसून घे. तुम्ही घर लाखाचं काय पण कोटीचं जरी घेतलं, एकदा आंघोळीला तुटक्या खाटेवर हा देह घराच्या बाहेर निघाला की त्या घराशी आपला कायमचा संबंध संपला. मग सुखासाठी घर घेतलं पण सुख वास्तवात मिळालं महाराज. आता सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे? 6 पत्राखाली अग्निडाग देईपर्यंत बायको आपली. आता एखादी ताई म्हटली महाराज असे व्यासपीठावर का बोलले, तर पुरावा म्हणून फक्त आपल्या सोसायटीत एकच करा दादा, 1 महिन्यासाठी सती प्रथा परत चालू करून पहा. दूध का दूध पाणी का. आता सुखासाठी पप्या जन्माला महिला मंडळ, पप्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पप्याच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही आणि नवीन आलेली गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावण पाठीला जात नाही आणि पहिल्या श्रावण पाठीच्या आणलेल्या गोड पोळ्या जोपर्यंत सगळ्या आपल्या भीमाशंकर सोसायटीत वाटल्या जात नाहीत, तोपर्यंत पप्या आपला आहे. पण एकदा खऱ्या अर्थानं पहिल्या श्रावण पाठीच्या गोड पोळ्या सगळ्या आपल्या सोसायटीत वाटल्या, तिथून पुढे महिला मंडळ पप्या आपला राहत. तुम्ही म्हणताय मी म्हणत, सुखासाठी बांध कोरले, सुखासाठी फ्लॅटवरून आम्ही वाद घातले, आयुष्यभर खऱ्या अर्थानं त्या वादांची पाळमुळं कोर्टाच्या पायरीपर्यंत ठेवली, पण तेही आपले किती दिवस येतो. एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सोसायटीनं जेवलं की 14व्या दिवशी तुमचा लाडका पप्या तुमच्या मृत्यू दाखला घेऊन महानगरपालिकेत गेल्याशिवाय राहत नाही. आणि तो महानगरपालिकेत गेला आणि तिथं खऱ्या अर्थानं तुमच्या मृत्यू दाखला त्यांनी तपासला की 7/12 तुमच्या नावाला तिथं कंस केल्याशिवाय राहत. मग ज्या खऱ्या अर्थानं वादांमध्ये आम्ही आमचं अख्खं आयुष्य घालवलं, तो वादन तो फ्लॅटही आमचा किती दिवस आहे? मोजून 14 दिवस आहे. म्हणजे आज ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत, कसाही करा तो शेवटी नश्वरच आहे. पण इथून पुढे या देहातील चैतन्याला 84 लक्ष योनीचा जो प्रवास पार करायचा आहे, तो टाळून या देहातील चैतन्याला जर मूळ विसावा प्राप्त या नश्वर देहाला करायचा असेल, त्या नश्वर देहाला एकमेव साध्य आणि एकमेव साधन या मृत्यूलोकात आहे, आणि तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि या नश्वर देहानं तो परमात्मा ईश्वर या मृत्यूलोकात आपलासा केला, तुका बराच सांगतात अंतपार सुखाची प्राप्ती आहे. ज्या प्रपंचात आज आम्ही वास्तवात तल्लीन आहोत, कसाही करा शेवटी नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो प्रवास आहे, तो टाळून या देहातील चैतन्याला मूळ विसावा जर प्राप्त करायचा असेल, त्या नश्वर देहाला एकमेव साध्य आणि साधन तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि या नश्वर देहानं तो परमात्मा ईश्वर आपलासा केला, तर तुका बरा या भंगा सांगतात की अंतपार सुखाची प्राप्ती आहे. जे सुख परमात्म्याच्या नामात आहे, जे सुख परमात्म्याच्या चरणात आहे. पण खरं सांगा महाराज, तुम्ही मी एवढे सोपे आहोत का? जे सुख परमात्म्याच्या नामात आणि चरणात आहे, वास्तवात जर विचार केला, ते सुख तुम्ही मी आज प्रपंचामध्ये शोधतोय, बरोबर?